नांदेडमध्ये पहिल्यांदाच अवयवदानाकरता ग्रीन कॉरिडॉर घेण्यात आला। नांदेडच्या 36 वर्षांच्या सुधीर रावळकरांचा 17 ऑक्टोबरला मुखेडजवळ अपघात झाला होता। त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला। त्यांचं ब्रेन डेड झालं होतं, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला। त्यानुसार चौघांना जीवनदान मिळालं तर दोघांना नवी दृष्टी मिळाली। अवयवदानासाठी मुंबई, पुणे आणि औरंगाबादच्या तज्ञ डॉक्टरांनी काम पाहिलं। शासकीय रुग्णालय ते एअरपोर्टपर्यंत 20 किलोमीटरचा ग्रीन कॉरिडॉर घेत हृदय मुंबईला, लिव्हर पुण्यात तर दोन्ही किडन्या औरंगाबादला पाठवण्यात आल्या। मृत सुधीर रावळकर हे नांदेड आकाशवाणी केंद्रावरती उद्घोषक म्हणूनही काम करत होते। अलीकडेच ते मुखेड तहसील कार्यालयात रोहयोचे कार्यक्रम अधिकारी म्हणून कंत्राटी पद्धतीने कार्यरत झाले होते, पण दुर्दैवाने त्यांचा अपघात झाला। पण त्यांनी जाता जाता अनेकांना जीवन दिलं। आज माझा एकच भाऊ होता, त्याच्या रूपामध्ये मी त्याचे अवयव दान करत आहे आणि 10 लोकांमध्ये माझा सुधीर मी बघणार आहे। माजी राष्ट्रपती APJ कलाम हे देशाचे राष्ट्रपती होते, त्यांना सुद्धा ऑर्गन आपले डोनेट करण्याची इच्छा होती, परंतु ते करू शकले नाही। ते आज माझ्या सुधीरने केलेले आहे। हार्ट देणार आहे, हृदयाची टीम घेऊन जायला आले। फोर्टिस हॉस्पिटल मुंबईची ते घेऊन जाणार आहेत। लिव्हर रुबी हॉस्पिटल पुणे आणि किडनीचं मात्र औरंगाबादची टीम येते आणि डोळे आपण स्वतः इथे नांदेडची टीम काढणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।